नमस्कार मित्रांनो, अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत. 9 जुलै 2026चे जेवढे चालू घडामोडीचे महत्त्वाचे 10 प्रश्न आहेत, हे महत्त्वाचे प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्ही जर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांपर्यंत लिंक शेअर करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक जरूर करा. बघा रोज सकाळी 6 वाजता आपण हा व्हिडिओ बघत असतो आणि नक्कीच येणाऱ्या कोणत्याही पेपरसाठी हे चालू घडामोडी तुमचे IMP असतील. आणि लवकरच आपला जो काही ईबुक आहे, संपूर्ण 6 महिन्याचं मी म्हणतो मी, ओके. 6 महिन्याचा जो ईबुक आहे, तो साधारणतः 5-6 दिवसानंतर लॉन्च होईल. तो त्याविषयीची अधिक माहिती तुम्हाला मी ओके 1-2 दिवसानंतर देऊन टाकेन. ओके. बघा अत्यंत महत्त्वाचा पहिला प्रश्न तत्पूर्वी मागच्या लेक्चरमध्ये जो शेवटचा प्रश्न विचारला होता, त्याचं उत्तर अगोदर आपण जाणून घेऊयात. दरवर्षी जागतिक महासागर दिन हा कधी साजरा केला जात असतो? वर्ल्ड ओशन डे जागतिक महासागर दिवस असतो 8 जूनला, पर्याय क्रमांक 1. याचं उत्तर अगदी सर्वांनी बरोबर दिल्यामुळं सर्वांचं अभिनंदन. बघत अत्यंत महत्त्वाचा आजचा पहिला प्रश्न जो तुमच्या समोर आहे. नुकत्याच चर्चेतील I2C ओके I2SEA ही भारताला खालीलपैकी कोणत्या 2 देशांना जोडणारी एक 3600 किलोमीटर लांबीची समुद्राखालची फायबर ऑप्टिक केबल आहे. ओके. समुद्राच्या खाली असणारी जी काही फायबर ऑप्टिक केबल आहे, जवळपास 3600 किलोमीटर ही लांबीची असणार आहे फायबर ऑप्टिक केबल आणि ही कोणत्या 2-3 देशांना जोडणार असेल. एक तर भारत आहे, परंतु भारतासोबत आहे ही मलेशिया आणि सिंगापूर, पर्याय क्रमांक 1. मलेशिया आणि सिंगापूर लक्षात ठेवा. काय राजधानी आहे मलेशियाची? मलेशियाची राजधानी आहे तर क्वालालंपूर. क्वालालंपूर ही मलेशियाची राजधानी आहे आणि या ठिकाणी वर्ल्ड बॅडमिंटन फेडरेशन BWFचं हेडक्वार्टर देखील येतं. सिंगापूरची राजधानी काय? सिंगापूरची राजधानी आहे सिंगापूर सिटी. ओके. सिंगापूर सिटी लक्षात ठेवा. आणि मलेशियाचं चलन काय असेल? मलेशिया या देशाचे चलन येतं रिंगीट. रिंगीट ही मलेशियाचे चलन आहे. लक्षात ठेवा. हे फायबर ऑप्टिक केबल IMP येतं. पुढचा प्रश्न दुसरा. नुकतेच केइको फुजिमोरी हे कोणत्या देशाचे नवीन राष्ट्रपती बनलेले आहेत? हे आहेत पेरू या देशाचे नवीन राष्ट्रपती, पर्याय क्रमांक 2 पेरू. पेरू हे कुठे येतं? हे दक्षिण जो अमेरिका आहे, या दक्षिण अमेरिका खंडामध्ये एक छोटासा देश आहे पेरू. केइको फुजिमोरी लक्षात ठेवा. इथं बघत आपण या ठिकाणी आहे पेरू नावाचा तो छोटा देश, ज्याची राजधानी आहे तर लिमा. पेरूची राजधानी काय असेल? लिमा आहे आणि जो दक्षिण अमेरिका खंड आहे, या खंडामध्ये हा पेरू देश येतो पश्चिम साईडला. ब्राझील हा सर्वात मोठा देश आहे दक्षिण अमेरिका खंडामधील. ब्राझीलची राजधानी काय असेल? ब्राझिलिया आहे. बोलिव्हिया आहे. बोलिव्हियाची राजधानी आहे तर लापाज. लापाज आणि सुक्रे असं 2 राजधानी आहेत बोलिव्हियाची, लक्षात ठेवा. लापाज ही संपूर्ण जगातील सर्वात उंचीवरील राजधानी देखील आहे. पॅराग्वेची राजधानी काय असेल? पॅराग्वेची राजधानी असुन्सियोन. असुन्सियोन ही आहे पॅराग्वेची राजधानी आणि उरुग्वेची राजधानी आहे मॉन्टेव्हिडिओ. अर्जेंटिना आहे. अर्जेंटिनाची राजधानी काय असेल? ब्युनॉस आयर्स. ब्युनॉस आयर्स ही अर्जेंटिनाची राजधानी आहे. चिली आहे या ठिकाणी. चिलीची राजधानी आहे तर सॅन्टियागो. चिलीची राजधानी आहे सॅन्टियागो. इक्वाडोर आहे. इक्वाडोरची राजधानी तर क्विटो. क्विटो ही इक्विडोची राजधानी आहे. कोलंबियाची राजधानी आहे बोगोटा. कोलंबियाची राजधानी आहे बोगोटा. लक्षात ठेवा. व्हेनेझुएलाची राजधानी आहे तर काराकस. काराकस ही व्हेनेझुएलाची राजधानी आहे. बाकी सगळे राजधानी लक्षात ठेवा IMP येतात. चला पुढचा प्रश्न तिसरा. नुकतेच ICC महिला T20 वर्ल्ड कप 2026चा विजेता संघ हा कोणता ठरला आहे? नुकतेच महिलांचं T20 वर्ल्ड कप पार पडलं आणि त्याच्यामध्ये 7व्यांदा जो विजेता आहे तो पटकवलेला आहे विजेतेपद ऑस्ट्रेलिया, पर्याय क्रमांक 2. ऑस्ट्रेलिया संघाने काय केलंय? 7व्यांदा हे विजेतेपद पटकवलं आहे, लक्षात ठेवा. आणि ऑस्ट्रेलियाची राजधानी आहे तर कॅनबेरा. ऑस्ट्रेलियाची राजधानी काय असेल? कॅनबेरा ही ऑस्ट्रेलियाची राजधानी आहे. ऑस्ट्रेलियाला कोणाला हरवलं? उपविजेता कोण असेल फायनलमध्ये? उपविजेता आहे इंग्लंड. ऑस्ट्रेलियानं इंग्लंडला हरवून हे जे काही विजेतेपदे पटकावलेलं आहे. पहिल्यांदा जे आहे पहिल्या T20 वर्ल्ड कप फर्स्ट याचं आयोजन करण्यात आलं होतं. कधी? तर ते 2009 मध्ये. 2009 मध्ये लक्षात ठेवा. आणि हे जे आत्ताचं आहे हे नुकतंच पार पडलं आहे 12 जून ते 5 जुलै दरम्यान. अच्छा, याचं आयोजन कुठं करण्यात आलं होतं? यंदाचं T20 वर्ल्ड कपचं आयोजन कुठं करण्यात आलं होतं? तर ते आहे इंग्लंडमध्ये. इंग्लंड आणि अजून एक ठिकाण आहे वेल्स. इंग्लंड आणि वेल्स. इंग्लंडची राजधानी लंडन आहे. वेल्सची राजधानी तर कार्डिफ, जे एक UKचे भाग आहेत.
कळालं? T20 वर्ल्ड कप लक्षात ठेवा. अच्छा, ह्याच्यामध्ये मॅन ऑफ द सीरीज कोण असतील? ऑस्ट्रेलियाचे बेथ मुनी. बेथ मुनी मॅन ऑफ द सीरीज आहेत, लक्षात ठेवा. आणि ह्याच्यामध्ये सर्वात जास्त धावा कोणी काढल्या असतील, सर्वात जास्त रन असतील, डॅनी व्हाईट हॉज यांचं. सर्वात धावा डॅनीच आहेत. परंतु सगळ्यात लक्षात महत्त्वाचं लक्षात ठेवा की ह्याच्यामध्ये सर्वाधिक बळी कोण घेतलेत? भारतीय प्लेयर आहेत. सर्वात जास्त विकेट वर्ल्ड कपमध्ये कोणी घेतले असेल? 14 विकेट आहेत. श्रीचरणी. श्रीचरणीने 14 विकेट्स घेतलेले आहेत वर्ल्ड कपमध्ये महिलांच्या, लक्षात ठेवा. आणि भारतीय जो संघ होता याची कॅप्टन कोण असेल? हरमनप्रीत सिंग. हरमनप्रीत सिंग नाही, कौर. ओके, हरमनप्रीत कौर लक्षात ठेवा. हे भारतीय महिला संघाचे कॅप्टन होते आणि स्मृती मंदाना उपकॅप्टन होत्या. चला पुढचा प्रश्न चौथा. नुकत्याच बोर्जुली पाणथळ जागेला भारतातील 55वे जैवविविधता वारसा स्थळ म्हणून अधिसूचित करण्यात आलेलं आहे. तर ते कोणत्या राज्यामध्ये आहे? एक पाणथळ जागा आहे, पाणथळ भूमी आहे, बोर्जुली. हे कुठे येतं? हे येतं आसाम राज्यामध्ये. पर्याय क्रमांक 4. आसाम राज्यामध्ये, लक्षात ठेवा. आणि विशेषतः हे कशासाठी प्रसिद्ध असेल? या ठिकाणी एक जंगली तांदूळ आहे, ते जंगली तांदूळ उगवतं या ठिकाणी विशेषतः. जंगली तांदळासाठी खूप प्रसिद्ध आहे, लक्षात ठेवा. ज्याला ओरिझा रुफी पोगॉन असं म्हटलं जातं. याचं शास्त्रीय नाव आहे ओरिझा 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 रुफी रुफी पोगॉन. म्हणजेच काय? हे जंगली तांदूळ राईस आहे, लक्षात ठेवा. आसाम राज्य 55 हे जैवविविधता वारसा स्थळ असेल. आणि भारतामध्ये एकूण वर्ल्ड हेरिटेज साईट्स किती असतील? जागतिक वारसा स्थळ किती असतील? तर ते 44. आणि 44 जागतिक वारसा स्थळ आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 किल्ले. आणि भारतामध्ये एकूण किती रामसर स्थळ असतील? भारतामध्ये सध्याचा घडला एकूण रामसर स्थळ संख्या किती असेल? तर ते आहे 100. 100 आहेत, लक्षात ठेवा. चला कमेंट बॉक्समध्ये सांगा 100वे रामसर स्थळ जे आहे, जे उत्तर प्रदेश राज्यामध्ये येतं, ते कोणतं आहे? उत्तर प्रदेशमध्ये येतं ते कोणतं आहे जे 100वे रामसर स्थळ आहे? मग जे आसाम आहे, या आसाम राज्याविषयी आपण अधिक पॉईंट जे आहेत ते आता चर्चा करूयात. आसामची राजधानी दिसपूर आहे. मुख्यमंत्री आहेत हेमंता बिस्वा शर्मा. राज्यपाल आहेत लक्ष्मीप्रसाद आचार्य. विधानसभा सदस्य संख्या 126 आहे. लोकसभा सदस्य 14, राज्यसभा सदस्य 7. गुवाहाटी या ठिकाणी आहे. राष्ट्रीय उद्यान काझीरंगा, मानस, दिब्रू सायखोवा, नामेरी, ओरांग, दिहिंग पटकाई आणि रायमोना हे सर्व राष्ट्रीय उद्यान. लक्षात ठेवा. आसाम राज्यामध्ये संपूर्ण जगातील सर्वात मोठं नदी पात्रातील बेट आहे, ज्याला म्हणतो आपण माजुली. माजुली हे सर्वात मोठे नदी पात्रातील बेट कुठं आहे? आसाम याच राज्यामध्ये. जी एक नदी आहे ब्रह्मपुत्रा नदी, या ब्रह्मपुत्राच्या पात्रामध्ये माजुली बेट येतं. आसामचा चहा खूप प्रसिद्ध आहे, लक्षात लक्षात ठेवा. आसामची जी काही सीमा आहे, ही सीमा या ठिकाणी भूतानला लागते. भूतान, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, मेघालय आणि बांगलादेश या सर्वांना सीमा लागलेलं राज्य कुठलं असेल? आसाम आहे. पुढचा प्रश्न. नुकत्याच कन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री CIIच्या अध्यक्षपदाचा कार्यभार कोणी स्वीकारला आहे? नुकताच हे म्हणले तर आर मुकुंदन. पर्याय क्रमांक 2. कन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री, लक्षात ठेवा. भारतीय औद्योगिक महासंघ आपण त्याला म्हणतो. आर मुकुंदन. 6वा प्रश्न. नुकतेच व्यावसायिक स्तरावर माचा या चहाचे उत्पादन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरलेले आहे? एक चहा आहे माचा चहा, जो ग्रीन टी म्हटलं तर काही हरकत नाही. हा माचा चहा आहे आसाममधील. पर्याय क्रमांक 1. आसाममधील हा माचा चहा, लक्षात ठेवा. आणि आसाम हा ॲक्च्युली चहाच्या उत्पादनासाठी संपूर्ण भारतामध्ये नंबर 1 आहे आसाम. ओके, चहाचे उत्पादन आसामचा चहा अख्खे जगप्रसिद्ध आहे. बाकी दार्जिलिंगचा जो चहा आहे, ह्याला सर्वात पहिल्यांदा 2004 मध्ये GI टॅग देखील भेटलेलं होतं, कळलं. आणि जो GST आहे, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, GST लागू करणारा संपूर्ण भारतातील पहिला राज्य कोणतं असेल? तर तो देखील आसामच आहे. GST लागू करणारा भारतातील पहिला राज्य आहे आसाम. 1 जुलै 2017 मध्ये GST लागू झालेलं होतं. आसामची राजधानी दिसपूर आहे. आताच माहिती टोटलपणे सांगितली. अच्छा, आसाममध्ये एक ठिकाण आहे दिग्बोई नावाचं. दिग्बोई
हे दिग्बोई कुठे येतं? आसाममध्ये येतं आणि हे भारतातील पहिली तेलाची विहीर आहे. भारतातील पहिली तेलाची विहीर कोणती असेल? तर ती आहे दिग्बोई, आसाम. लक्षात ठेवा. पुढचा 7वा प्रश्न. दरवर्षी जागतिक क्षमा दिवस कधी साजरा केला जात असतो? ग्लोबल फर्ग्युनस फर्ग्युनेस डे म्हणतो आपण. जागतिक क्षमा दिवस असतो 7 जुलैला. पर्याय क्रमांक 1. जागतिक क्षमा दिन 7 जुलै असतो. लक्षात ठेवा. IMP आहे. आणि जेवढेही आपण आत्तापर्यंत काय काय कोणाला माफ केलं नसेल, तर जे पण काही चुका केल्या असतील किंवा चुका कोणाकडून घडल्या असतील तर त्या माफ करण्यासाठीचा हा दिवस आहे क्षमा दिवस. राष्ट्रपतींना पण क्षमादानाचा अधिकार आहे. कोण सांगेल? राष्ट्रपतींना जो क्षमादान आहे, माफीचा अधिकार म्हणतो आपण, हा क्षमादानाचा अधिकार आहे. भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमामध्ये? कलम आहे कलम 72. कलम 72 मध्ये राष्ट्रपतींना क्षमादानाचा अधिकार आहे. चला कमेंट बॉक्समध्ये सांगा. राज्यपाल आहेत. राज्यपालांना देखील क्षमादानाचा अधिकार आहे. कोणत्या कलमानुसार? राज्यपाल देखील क्षमादान करू शकतात. याच्यासाठीचं कलम कोणतं आहे? कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला सांगायचं आहे. अत्यंत महत्त्वाचा हा क्वेश्चन आहे. पुढचा आणखी एक दिनविशेष बघूयात आपण. जागतिक ग्रामीण विकास दिन हा दरवर्षी कधी साजरा केला जात असतो? जागतिक ग्रामीण विकास दिन हा असतो 6 जुलैला. पर्याय क्रमांक 2. 6 जुलै लक्षात ठेवा. रुरल प्रोग्रेस, नॅशनल प्रॉस्पेरिटी. 6 जुलै जागतिक ग्रामीण विकास दिवस. लक्षात ठेवा. ग्रामीण रुरल डेव्हलपमेंट आपण त्याला म्हणतो. आणि ग्रामीण विकास किंवा लोकांचा विकास व्हावा म्हणून जो मनरेगा आहे, तो मनरेगा कायदा देखील 2005 मध्ये आलेला होता. महात्मा गांधी नरेगा स्कीम असं म्हणतो. आणि भारताचे ग्रामीण विकास मंत्रालयाचे मंत्री कोण असतील? भारताचे ग्रामीण विकास मंत्री आता शिवराज सिंग चौहान. शिवराज सिंग चौहान हे आहेत. लक्षात ठेवा. मंत्री ग्रामीण विकास मंत्री जे केंद्रीय कृषी मंत्री देखील आहेत. मग जे काही दिवस आहेत त्यांच्यावरती एक नजर टाकूयात आपण. 1 जुलैला राहतं राष्ट्रीय डॉक्टर्स दिन, GST दिवस, महाराष्ट्र कृषी दिवस आणि SBI दिन. 2 जुलैला असतं जागतिक क्रीडा पत्रकार दिवस. 3 जुलैला आहे आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्ती दिवस. 4 जुलैला आहे अमेरिकन स्वातंत्र्य दिन. 6 जुलैला जागतिक ग्रामीण विकास दिवस. 7 जुलैला असतो जागतिक क्षमा दिन. पुढचा प्रश्न 9वा. नुकत्याच कोणत्या ठिकाणी भारताचे पहिले इनडोअर बॉटनिकल गार्डन वनस्पती उद्यान उभारले जात आहे? भारताचे पहिले इनडोअर बॉटनिकल गार्डन उभारले जात आहे. कुठं? तर पटना या ठिकाणी, जी बिहार या राज्याची राजधानी आहे. ओके. बिहारची राजधानी पटना आहे. लक्षात ठेवा. हे भारतातील पहिले इनडोअर बॉटनिकल गार्डन आहे. इनडोअर वनस्पती उद्यान आहे. झालं. थोडासा अवघड प्रश्न विचारतो. मला सांगा, भारतीय वनस्पती शास्त्राचे जनक म्हणून कोणाला ओळखलं जातं? भारतीय वनस्पती जे आहे, वनस्पती शास्त्राचे जनक म्हणून कोणाला ओळखलं जातं? याचं उत्तर तुम्हाला काय करायचं आहे? कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि अजून एक महत्त्वाचा प्रश्न, तो म्हणजे एक आपल्याकडे संस्था आहे, BSI म्हणतो आपण, बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडिया, भारतीय वनस्पती उद्यान. ओके. बॉटनिकल बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडिया. मध्ये जे काही बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडिया आहे, याचं मुख्यालय कुठे विचारतात पेपरला? याचं मुख्यालय कोलकाता या ठिकाणी. कोलकाता या ठिकाणी BSIचं हेडक्वार्टर लक्षात ठेवा IMP आहे. मग बिहार आहे. बिहारची राजधानी पटना आहे. मुख्यमंत्री कोण असतील? सम्राट चौधरी हे मुख्यमंत्री आहेत. राज्यपाल सय्यद अता हसनैन. विधानसभा सदस्य संख्या 243 आहे. विधान परिषद 75 आहे. लोकसभा सदस्य 40. राज्य प्राणी आहे त्यांचा गौर. राज्य फूल आहे झेंडू आणि राज्य पक्षी आहे चिमणी. चिमणी हे दिल्लीचे देखील राज्य पक्षी आहे. आणि बिहारच्या मध्यातून वाहणारी जी नदी असते तुम्हाला, ही नदी, ही जी नदी आहे ना, ही नदी आहे कुठली नदी? ही नदी आहे गंगा. गंगा नदीची नदी जी आहे या मधूनच वाहते. लक्षात ठेवा. आणि याच्याच काठावरती या ठिकाणी पटना आहे, जी राजधानी आहे बिहारची. ज्याला पूर्वी पाटलीपुत्र असं म्हटलं जात होतं. पुढचा प्रश्न 10वा अंतिम. नुकत्याच AAPI मानवतावादी पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलं आहे? हे मानवता ह्युमॅनिटेरियन अवॉर्डने सन्मानित करण्यात आलं नीता अंबानी यांना. पर्याय क्रमांक 1. नीता अंबानी यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. आणि जागतिक मानवाधिकार दिवस असतो 10 डिसेंबरला. चला मागच्या लेक्चरवरती एक नजर टाकूयात आपण, रिव्हिजन म्हणून, जे अत्यंत गरजेचे आहेत, IMP असतात. नुकतेच कोणत्या राज्याच्या पोलिसांनी ऑपरेशन सुरक्षित सायबर स्पेस सुरू केली आहे? गुजरात. नेमारने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली असून तो कोणत्या देशाचा खेळाडू आहे? ब्राझील. नुकतेच निधन झालेल्या विजया मेहता या कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? रंगभूमी.
स्कायरूट एरोस्पेसद्वारे भारताच्या पहिल्या खाजगीरित्या विकसित केलेल्या ऑर्बिटल क्लास रॉकेटचे विक्रम फर्स्टचे पहिले यशस्वी उड्डाण मोहिमेचे नाव काय असेल? मिशन आगमन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यातील पाचपदरा येथे भारतातील पहिल्या ग्रीनफील्ड एकात्मिक रिफायनरीसह पेट्रोकेमिकल संकुलाचे उद्घाटन केलं? राजस्थानमध्ये येतं हे ठिकाण. नुकतेच कोणत्या संस्थेने संघटित डिजिटल अटक सायबर फसवणूक नेटवर्कला लक्ष्य करण्यासाठी ऑपरेशन चक्र 6 ही देशव्यापी कारवाई सुरू केली आहे? हे आहे सेंट्रल बोर्ड ऑफ इन्व्हेस्टिगेशन CBI. भारत 97 क्रमांकाचे ग्रँडमास्टर कोण बनले असते? त्यांचं नाव आहे GB हर्षवर्धन. भारतातील कोणत्या राज्यात जगातील पहिल्या अणु हायड्रोजन प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले असेल? हे आहे तमिळनाडू. सोमनाथ घोष यांना कोणत्या देशात भारताचे नवीन उच्चायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? मलेशिया. पहिल्या NBT पुरस्कार 2025-2026ने कोणाला सन्मानित करण्यात आलं आहे? NBT भूषण सन्मान 2026 देण्यात आला आहे प्रसून जोशी यांना. प्रसून जोशी. चला या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे जाता आता. नुकतेच खालीलपैकी कोणत्या राज्यातील बारीपाडा येथे 15 दशलक्ष वर्ष जुने सागरी जीवाश्म सापडलेला आहे? ऑप्शन तुमच्या समोर उत्तर सांगायचं आहे. याचं उत्तर आपण उद्या सकाळच्या 6 वाजता लेक्चरमध्ये बघूयात. आणि जे आपलं अनुभवचं चॅनल आहे, ओके, व्हॉट्सअपचं चॅनल म्हणतो मी. हे जर चॅनल कोणी जॉईन केलं असेल नक्की जॉईन करून घ्या. या ठिकाणी मी दररोज तुम्हाला डेली करंट अफेअर्स टाकत असतो आणि त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होऊन जाईल पेपरच्या वेळेस. लिंक कमेंट बॉक्समध्ये एकदा चेक करा. बाकी ऑनबोर्ड ॲप आहे. ॲपवरती स्पेशल GKची पण बॅच आहे आपली. जर स्पेशल GKची बॅच 5 ते 10 रुपयाची जर तुम्ही एकदा केलात तर तुम्हाला कोणत्याही शिक्षकाची कुठलीही बॅच घ्यायची आवश्यकता पडणार आहे. सगळं क्लिअर होऊन जाईल तुम्हाला बेसिक गोष्टी ह्या बॅचमध्ये. जर कोणी तयारी करत असाल तर नक्कीच ही बॅच घेऊ शकता या ठिकाणी स्कॅन करून. आणि आपलं जे काही अनुभव स्टडीचं ऑफिशियल टेलिग्राम चॅनल आहे त्याला पण तुम्ही या ठिकाणी स्कॅन करून फॉलो करून ठेवू शकता. इंस्टाग्रामची आयडी आहे त्याला पण नक्की तुम्ही फॉलो करा. चला इथे शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटू उद्या सकाळच्या 6 वाजता लेक्चरमध्ये. आणि तुमच्या मित्रांपर्यंत लिंक शेअर करा, लाईक करा. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला सबस्क्राईब जरूर करा, चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. ओके, चला थँक्यू. जय हिंद.